ओबीसी नेता नवनाथ वाघमारे ने मनोज जरांगे पाटिल पर गंभीर आरोप लगाए हैं। वाघमारे का कहना है कि जरांगे सभी माफियाओं का सरगना है और अब उनके बुरे दिन शुरू हो गए हैं। उन्होंने दावा किया कि जरांगे को जल्द ही जेल जाना पड़ेगा। इसके अलावा उन्होंने आरोप लगाया कि जरांगे रेत माफियाओं की गाड़ियों में घूमते थे और अब सरकार इन रेत माफियाओं पर शिकंजा कस रही है। म्हणजे सगळ्या वाळू माफियांचा, गुटखा माफियांचा, दारू माफियांचा, मटका माफियांचा मुख्य हक्कात जरांगे। आणि मी आता 2 दिवसापूर्वी एका ज्योतिषाची अशी सहज भेट झाली होती। त्या ज्योतिषाकडे चर्चा सुरू होती काही लोकांची। त्यांचं म्हणणं आलं की आता जरांगेच्या मागे आता येणाऱ्या काळात मोठी साडेसाती लागलेली आहे आणि जरांगेला लवकरच कुठतरी म्हणजे जेलची हवा खायला जावं लागणार आहे। कारण की गेल्या 2 वर्षात जे पाप केलेत, गेल्या 2 वर्षात जे गोरगरिबांचे घर मोडण्याचं काम केलं, हॉटेल जाळण्याचं काम केलं, माझ्या नावी समाजाची दुकानं जाळण्याचं काम केलं, याचं पापाचा घडा भरलेला आहे। आणि आता तो पापाचा घडा भरल्यामुळे नक्कीच जरांगेला सुद्धा जेलमध्ये जावं लागणार आहे आणि जरांगेला जेलमध्ये जावं लागणार हे जरांगेला सुद्धा कळतंय। म्हणून जरांगे कुठतरी मीडियाच्या पत्रकारावर अशी कोणावर आग पाकड करण्याचं काम सध्या जरांगेचं सुरू आहे। जरांगेची आता झोप उडालेली, परंतु जे केलं ते भरावंच लागत असतं आणि तो येणाऱ्या काळात जरांगेला जेलमध्ये गेल्याशिवाय म्हणजे सरकार सुद्धा आता शांत बसणार नाही। कारण सरकारच्या विरोधात, मुख्यमंत्र्याच्या विरोधात एकेरी भाषा, गलिच्छ भाषा आणि शिवराळ भाषेत बोलणं हे कुणालाही परवडत नसतं। कारण की मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात, संविधानिक प्रमुख पदावर बसलेले आहेत आणि अशा माणसाच्या विरोधात जर तुम्ही एकेरी भाषेत बोलत असाल तर तुम्हाला त्याची आता येणाऱ्या काळात फळं भोगावी लागतील। मला सांगा आबा की तुम्ही सांगितलं होतं की बाबा 9 जणांवर असे गुन्हे दाखल झालेले, मात्र या ठिकाणी शेकडो जे लोक असल्याचं देखील तुम्ही म्हटलं होतं। यामध्ये शेकडो लोक आहेत ना। आता 9चा टप्पा आहे, 9, 9, 10, 10, 20, 20चे टप्पे आता टप्प्याटप्प्याने एका टाकतील आणि जरांगे पाटलांचा नंबर शेवटला लागेल ना। कारण की आता जरांगेंचे जे साईडचे सगळ्या बगला आहेत त्या काढून घेण्याचं काम सुरू आहे सरकारचं। जरांगेच्या सगळ्या मुसक्या आवळणं, म्हणजे मुसक्या आवळणं काय असतंय, जरांगेला सपोर्ट करणारे सगळे उचलणे। कारण की जरांगेचं आंदोलन हे फक्त वाळू माफियांच्या जीवावर चालत होतं आणि जरांगेंना फिरायला सुद्धा गाड्या वाळू माफियांच्याच होत्या। कारण की तुम्हाला सगळं जर पाहिलं, तपासात जर केलं आणि जरांगेचा जर सीडीआर तपासला तर जरांगेचं सगळं बोलणं वाळू माफियांशी झालेलं आहे। त्यामुळं जरांगेचे सगळे सीडीआर सुद्धा सरकार तपासणार आहे आणि नक्कीच सरकारने सगळं तपासलं पाहिजे। कारण की जर राज्य शांत ठेवायचं असेल, राज्यात जातीवाद जर पुन्हा उपाडून आणायचा नसेल, राज्यातील मराठा असेल, बहुजन एकत्र जर नांदवायचे असतील तर जरांगे सारख्या 42 माणसाला जेलमध्ये टाकल्याशिवाय सरकारला पर्याय नाही। आणि जर संविधानिक पदावर बसणाऱ्या लोकांवर जर आरेरावीची भाषा होत असेल, जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यावर जर आरेरावीची भाषा होत असेल आणि महसूल प्रशासनाच्या लोकांवर जर हल्ले होत असतील तर त्या हल्ल्यामागे सुद्धा माझं मत आहे जरांगेची झुंडशाहीचे लोकच आहेत, ज्यांना कुठतरी दबाव टाकून सगळ्या गोष्टी करायची सवय लागलेली आहे आणि कुठतरी जरांगेच्या लोकांना कुठतरी स्वतःची दहशत दाखवण्याचा तो प्रयत्न आहे। त्यामधूनच हा महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर झालेला हल्ला सुद्धा त्यामधून असो, त्याची सुद्धा सीडीआर तपासून चौकशी केली पाहिजे आणि जरांगेच्या मुसक्या आवळल्या पाहिजे। येत्या 15 फेब्रुवारी पासून साखळी उपोषण सुरू होणार आहे। आता काय करत नाही, उपोषण करत नाही। साखळी उपोषण कुठं उपोषण असतं? उपोषण खरं ओरिजिनल जरांगेत दम असेल ना तर जरांगेने पुन्हा आमरण उपोषण करावं आणि आमच्या त्या उपोषणाला जरांगेच्या शुभेच्छा आहेत। फक्त 2 दिवस करायचं, 2 दिवस घरी बसायचं, हे जरांगेने नौटंकी बंद करावी। मराठा समाजाची, भोळ्या भाबड्या गरीब मराठा समाजाची फसवणूक जरांगेने बंद करावी। कारण उपोषण करायचं असेल जरांगेला, जर खरंच मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर जरांगेने कंटिन्यू आमरण उपोषण, जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जरांगेने उपोषण करून दाखव, तरच जरांगेला खरंच मराठा समाजाची कुठतरी कळकळ दिसून येईल। नाही तर कुठतरी जरांगेचं आंदोलन स्वतःचे सहकारी, स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी केलेलं जे प्रयोग असतात, मागच्या उपोषणात मेवण्याला वाचवण्यासाठीच केलेला प्रयोग आहे आणि येणाऱ्या काळात जरी त्यांनी साखळी उपोषण केलं तर त्यांचे जे गुंड प्रवृत्तीचे सहकारी यांना वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न असेल, परंतु त्याच्यामध्ये काही होणार नाही। साखळी उपोषणाकडे प्रशासनाचं लक्ष लागणार नाही। कारण की प्रशासनाला माहिती आहे सकाळी पोटभर जेवण करून उपोषणाला बसणाऱ्या लोकांना काही होत नसतं, त्याला उपोषण म्हणत नाही। साखळी उपोषण महाराष्ट्रात अनेक जण करत असतात, त्याचा काही फायदा नसतो।